हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 27. कपाळावर टिकली चिकटवून मग दरवाजा उघडूयात असा विचार तिने केला. कपाळावर टिकली चिकटणार तोच पुन्हा दरवाजावर थाप पडली. कोण? अविराने आतूनच प्रश्न केला. मिस्टर सोलमेट. बाहेरून उत्तर आलं तशी अविरा क्षणभर स्तब्धच उभी राहिली. आता पुढे. हा आवाज तर... अविरा स्वतःशीच कुजबुजू लागली. दरवाजाच्या दिशेने स्वतःचं पाऊल टाकत अंदाजच घेत 2 भुव्यांच्या मधोमध तिने टिकली चिकटवली. टिकली चिकटवून होताच तिने दरवाजा उघडली. समोर बघते तर चेहऱ्यावर पिकॉक लेझर कट मास्क घालून अंगावर काळ्या रंगाचा कोट ओढलेली ओळखीची आकृती उभी होती. नजर बारीक करत अविरा त्या व्यक्तीला बारकाईने न्याहाळू लागली. समोरील व्यक्तीची ओळख तिला पटली होती, तरी ती खात्री करून घेऊ लागली. समोरील व्यक्ती तीच आहे का जी आपण समजतोय? आय एम युअर मिस्टर सोलमेट. खणखणीत पण तुक्कट असा आवाज बाहेर आला. सम्या म्हणत अविराने जमेल त्या ताकदीनिशी समीरच्या दंडावर फटका दिला. अवे लागलं ना ग. दंड चोळत समीर रडव्या सुरातच म्हणाला. चेहऱ्यावरील मास्क त्याने बाजूला केलं. घाबरली ना मी? समीरचा खांदा चोळतच अविरा त्याला सहानुभूती दाखवू लागली. तू मला कधीपासून घाबरू लागली बे? आणि कोणत्या चक्कीचा आटा खाते बे तू? लय जोरात लागलं. समीर छोटंसं तोंड करतच म्हणाला. एकतर मी मिस्टर सोलमेटचाच विचार करत होती आणि त्यात तू अचानकपणे आवाज बदलून बोलला. मला क्षणभरासाठी असंच वाटलं की तेच असतील. अविरा म्हणाली. दिवसा डवळ्या सुद्धा तू त्याचेच स्वप्न बघून राहिली. याचा अर्थ काय होऊन राहिला याची कल्पना आहे का तुले? समीरने गंभीर चेहरा करतच अविराच्या मनात त्याच्या नागपुरी स्टाईलने धडधड निर्माण केली. मला चांगलीच कल्पना आहे तुला काय बोलायचं ते. मी त्यांच्या प्रेमात आहे असंच तुला म्हणायचं आहे ना? मग मी खरंच त्यांच्या प्रेमात आहे. आता तुला मला घाबरवायला दुसरं काही सुचत असेल तर तू ते ट्राय करू शकतो. आरशात बघून स्वतःच्या साडीच्या निर्या नीट करतच अविरा म्हणाली. समीरला नक्की हेच म्हणायचं होतं की वेगळं काही? हा प्रश्न अजूनही तिच्या डोक्यात वळवळ करत होता. पण तिने चेहऱ्यावर तसे भाव आणले नव्हते, कारण समोरून समीर स्वतःहून नक्कीच काहीतरी बोलेल असं तिला वाटलं. आपल्या मित्राला खूप चांगल्या पद्धतीने ओळखत होती ती. तू त्यांच्या प्रेमात पडलीस हे तर तू मला 1000दा बोलून झालीस, पण तू असं जागेपणी त्यांची आठवण काढायला नको होती. तुला अशा आठवण काढण्याने मिस्टर सोलमेटची काय अवस्था होईल याची कल्पनाच नाही तुले. समीरने गंभीर होतच म्हटले. जसं साडीच्या निर्या नीट करायच्या तिने राहूनच दिल्या आणि ती समीर समोर येऊन उभी राहिली. काय होईल? मोठे मोठे श्वास फुफ्फुसात भरत तिने समीरला प्रश्न केला. उचकी नाही का लागणार तुझ्या लाडक्या सोलमेटना? एवढं बोलून समीर आधी तर गंभीर होतच अविराकडे बघत राहिला आणि ती सुद्धा. पण नंतर त्याने स्वतःच्या हसूवर मिळवलेलं नियंत्रण सुटलं आणि त्याचं हसू उफाळून बाहेर आलं. सम्या असं म्हणत अविरा हाताला काही लागतं का ते पाहू लागली, जे समीरच्या डोक्यात ती घालू शकते. पण समीरने तिला तसं काही करण्यापासून रोखलं. तिचे हात स्वतःच्या दोन्ही हातात घट्ट पकडून त्याने ठेवले. सम्या, आज तुला माझ्यापासून कोणीच वाचवणार नाही. आतापर्यंत फोनवरून खूपच छळत होतात. पिक्चरचं नाव काय बोललास? मैं अंधी मेरे सोलमेट की. आणि काय बोललास तू? अविरा मेंदूवर जोर देत आठवू लागली. आज संधी चालत तिच्या जवळ आले. तू आता नको ते सगळं काहून आठवून राहिली बे? मी तुम्हा दोघांना घेऊन पिक्चर इमॅजिन करतो, पण तुला माझी किंमतच नाही. नागपूरवरून आल्या आल्या 10 जणांना तुझ्याबद्दल विचारून तुझ्यापर्यंत पोहोचलो, पण तू आहेस की माझा रागराग करून राहिली. दोस्तीत असं नसतं ग डार्लिंग. अविराला इमोशनली ब्लॅकमेल करण्याचं काम समीरचं सुरू होतं.
तिला इमोशनली ब्लॅकमेल करणं म्हणजे समीरच्या डाव्या हाताचा खेळ होता. अच्छा बच्चू, तू मला भेटायला आला की त्रास द्यायला? मी तुझ्यासोबत माझ्या फिलिंग शेअर करते आणि तुझं काहीतरी वेगळंच सुरू आहे. मला ना बोलायचंच नाहीये. अविरा लटका राग दाखवतच म्हणाली, अगं तुझी काळजी वाटली म्हणून बोललो ग. तू एवढी आठवण काढते, मग त्यांना खरंच तुचक्या लागत असणार. जर जास्त तुचक्या लागल्या तर ते तुला पार्टीत दिसणार नाही, थेट वॉशरूम मध्ये दिसते. समीरने कोड्यातच म्हणलं. समीरला नक्की काय बोलायचं होतं हे अविराला पण कळलं नव्हतं. वॉशरूम मध्ये? चेहऱ्यावर विक्षिप्त भाव आणत अविराने समीरला प्रश्न केला. उचकी थांबवण्याच्या नादात नाही बोलायला गेलं तरी लिटरभर पाणी माणूस पितो, आणि ते पिल्यावर माणसाचं काय होतं हे तुला वेगळं सांगायलाच नको. एवढं बोलून समीर पुन्हा अविराला हसू लागले आणि अविराने गाल फुगवत रागीट लुक समीरला दिला. सम्या, तू काहून मला माझ्या सोलमेटच्या मागे लागलाय बे? त्यांच्याकडे तुझी कंप्लेंट केली ना, मग बघच तू ते तुझं काय करतात. समीरला घाबरवण्याचं काम सुरूच होत. मला तर वाटतं ना की तू खरंच तुझ्या सोलमेट जवळ माझी कंप्लेंट, निदान माझ्या समोर तरी येतील ते, आणि मग माझ्या समोर आले की मी लगेच त्यांचे फोटो काढतो. समीरने अविराला असं म्हणताच अविराने नाक मुरडतच त्याच्याकडे पाहिलं आणि स्वतःची तयारी ती करू लागली. आरशासमोर उभी राहून ओठांवरून लाली फिरवत ती खूप वेळ स्वतःला न्याहाळत तशीच उभी होती. काय झालं, प्लॅन आवडला नाही का? समीरने तिच्या प्रतिबिंबाकडे बघतच तिला विचारलं. अविराने नाही म्हणून मान डोलावली. का? समीरने पुन्हा विचारले. मिस्टर सोलमेटला सगळ्यात आधी मी बघणार, ते सुद्धा तेव्हा जेव्हा ते स्वतःहून माझ्या समोर येते. आता हे सगळं सोड आणि मला सांग, मी कशी दिसतीये? उजवा हात कमरेवर ठेवत सुंदर अशी पोच देत अविरा उभी राहिली. तू दिसायला आयटमच दिसते बे. मी तर आधीपासूनच तुले बोलायचो, तो चष्मा तुले काजळ लावण्याचं काम करायचं असे मला वाटतं. नकळत समीर खूप मोठी गोष्ट तिला बोलून गेला होता आणि अविरा ओठांवर स्मित आणतच समीरकडे बघू लागली. तू असं माझ्याकडे काहून बघून राहिली? मी बी हँडसम दिसून राहिलो का? समीरने लाजतच तिला विचारले. तू तर माझा हिरो आहे बे, एकदम क्यूट दिसतो. समीरचे गाल ओढतच अविरा म्हणाली. आता बाहेर पण चल, समीर म्हणाला. तसं अविरा त्याच्यासोबत बाहेर जाऊ लागली. ती एचे शेफ तिला बाहेर भेटली. त्या शेफमध्ये शेफ वंश नव्हता. ही साडी कुठून घेतली तू? खूप छान दिसते तुझ्यावर. शेफ मृणालने अविराला प्रश्न केला. गिफ्ट मिळाली आहे, आज पहिल्यांदाच नेसली आहे, अविरा म्हणाली. मला तर तयारी करायला वेळच नाही मिळाला, शेफ मृणाल म्हणाले. क्यूट दिसतेस ग या वनपीसमध्ये, अविरा म्हणाली. थँक्स, शेफ मृणाल उत्तरली. शेफ वंश दिसला काय तुला? अविराने शेफ वंशबद्दल विचारताच मृणाल थोडीशी गंभीर झाली. स्वतःची मान तिने नकारार्थी डोलवली. अविरा, यू लुकिंग ब्युटिफुल, शेफ रवीने अविराची स्तुती करतच म्हटलं. थँक्स, शेफ रवीला स्मित देतच अविरा म्हणाली. आज अविरा खरंच खूप छान दिसत होती. पृथ्वी लोकावर अवतरलेली एक अप्सराच भासत होती ती. मिस्टर सोलमेट सुद्धा पार्टीत येणार म्हणून ती त्यांच्यासाठी थोड्या स्पेशल पद्धतीने तयार झाली होती. मृणाल शेफ रवीकडे पाहू लागली. तिला असं वाटलं की शेफ रवी तिला सुद्धा कॉम्प्लिमेंट देईल. तसं काहीच झालं नाही. शेफ रवीने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. शेफ वंश पार्टीला न येण्याचं कारण मृणाल होतं. त्याने पार्टी अटेंड करण्यापेक्षा किचनमध्ये काम करणं पसंत केलं. हो हो, शेफ राकेश एकदम हँडसम दिसतोस तू, अविराने असं म्हणताच शेफ राकेश लाजेने एकदम चोर झाला. हे बरं आहे तुझं, तुला कॉम्प्लिमेंट मी दिली आणि हँडसम तो झाला. हे म्हणजे असं झालं की गाजर हलवा बनवण्यात तूप, साखर, दूध आणि खास करून मावा सुद्धा वापरला, पण नाव कोणाचं? तर फक्त आणि फक्त गाजरचं. शेफ रवीने असं म्हणतात सगळे हसू लागले. शेफ रवी, तुम्ही तर आज एकदम अंगार दिसताय. नागपुरी स्टाईलमध्ये बोलायचं झालं तर एकदम बढिया, अविराने असं म्हणतात शेफ रवी शेफ राकेशच्या खांद्यावर डोकं टेकून लाजू लागला. तुम्हा दोघांचं लाजून झालं तर वंशबद्दल सांगाल, अविराने विचारलं. तो नाही येणार बोलला, इंटरेस्ट नाही त्याला.
शेफ मृणालवर तिरपी नजर टाकतच शेफ राकेश म्हणाला, अविराला जे समजायचं ते ती समजून गेली. विषय बदलावा म्हणून अविराने समीरची सगळ्यांसोबत ओळख करून दिली. सगळ्यांचं हाय हॅलो करून झालं तसं सगळे मिळून पार्टीमध्ये सामील व्हायला निघाले. पार्टीचं जंगी आयोजन गोहिल परिवाराकडून करण्यात आलं होतं. कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही याकडे बारकाईने लक्ष देण्यात आलं होतं. द ग्रँड हब आज चांगलंच झगमगून निघालं होतं. जिथे नजर जाईल तिथे फक्त आणि फक्त झगमगाटच दिसत होती. तिचं झगमग बघत अविरा समीरचा हात पकडत द ग्रँड हबच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागून असलेल्या आवारात हजर होत. सूटबूट घालून माणसांची गर्दी तिथे जमली होती. सोबत तोकड्या वनपीसवर वावरणाऱ्या महिलांची इंग्रजीत सुरू असलेली बडबड अविराच्या कानावर पडत होती. हा सगळा नजारा गेट बाहेरचा होता. आतमधील नजारा तर याहून सुंदर असेल असा विचार अविरा करू लागली. मध्ये एकदाच आपण आत जातोय असं अविराला झालं होतं. पण गेट बाहेर थोडी गर्दी झाली होती. ही अशी गर्दी का आहे? अविराने विचारलं. मास्करेड पार्टी आहे ना म्हणून, समीरने असं म्हणतात सगळ्यांच्या नजरा त्याच्या दिशेने वळल्या. हे मास्क वगैरे का लावायचं आता? अविराने नाराज होतच समीरला प्रश्न केला. मास्करेड पार्टी ह्यालाच म्हणतात ना बे, समीर म्हणाल. एवढ्या गर्दीत कसं शोधू मी त्यांना? अविराने रडव्या सुरातच विचारलं. काहून रडते बे तू? भेटून जाईल ना तो तुले? समीर अविराला धीर देतच म्हणाला. अविरा तिची नजर सैरभैर फिरवत होती. मिस्टर सोलमेट सारखी अंगकाठी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरून तिची नजर फिरत होती. तोच तिचा मोबाईल रिंग झाला. मिस्टर सोलमेटचं नाव बघून ती खूप खुश झाली. हॅलो, तुम्ही आलात का पार्टीमध्ये? अविराने विचारलं. आलोय आणि तुझ्या खूपच जवळ उभा आहे मी, मिस्टर सोलमेटने असं म्हणताच अविरा चौफेर नजर फिरवू लागली. कोणावर संशय वाटावा असं कोणीच नव्हतं तिथे. डान्स करशील ना माझ्यासोबत? मिस्टर सोलमेटने विचारलं. अविराने हुंकार भरला. आज तू खूपच हॉट दिसतेस. आय लव्ह यू. एवढं बोलून मिस्टर सोलमेटने फोन कट केला. फोन कट झाला तरी मोबाईल कानापाशी धरत अविरा आजूबाजूला नजर फिरवत होती. अबे मास्क पकड, ते भैताड भलतंच टाकलंय, समीर म्हणाला. तसं अविराने मिस्टर सोलमेटला शोधणं बंद केलं. मास्क वाटण्यासाठी गेटवर उभा असलेला माणूस थोडं रागातच अविराकडे बघत होता. खूप वेळ हातात मास्क पकडत तो उभा होता. तिला आवाज पण दिला पण ती मात्र तिच्या सोलमेटमध्येच गुंतली होती. सॉरी, अविरा म्हणाली आणि सरळ आत निघून गेली. आतील नजारा एकदम सुंदर होता. गार्डनमध्ये लग्न असल्यामुळे फुलांचा गंध तिथे दरवळत होता, जो अविराला खूपच जवळचा होता. आपण मिसेस गोहिल यांना भेटून येऊयात. आपल्याला थोड्या वेळात इथून निघावं पण लागणार आहे ना, शेफ राकेशने म्हटले. नाही गेलं तर चालणार नाही का? अविराने असं म्हणतात सगळ्या आजूबाजूला माना फिरवतच कोणाला तरी शोधू लागली. काय झालं? तुम्ही कोणाला शोधताय? अविराने विचारलं. शेफ शिवांशला. हिचे हे नखरे त्याला नको का सांगायला? शेफ रवी अविराची मस्ती करतच म्हणाली. खूप दुष्ट आहात तुम्ही, अविराने गाय फुगवतच म्हटली. तुम्ही सगळे आलात आणि हे काय? मास्क चेहऱ्यावर लावण्यासाठी दिलंय. विदाऊट मास्क पार्टीत कोणालाच प्रवेश नाहीये. एक ओळखीचा आवाज समोरून आला, पण कोण असेल याचा अंदाज कोणाला लावताच येत नव्हता. अंगद सर, शेफ मृणाल विचार करतच म्हणाल. समोरच्याने मास्क काढला तसं कळलं की ती व्यक्ती अंगद नसून शिवांश आहे. ओ शेफ शिवांश, तुम्ही तर या मास्कमुळे कोणाला ओळखताच येत नाही. हे नाही लावलं तर नाही चालणार का? अविराने पुन्हा प्रश्न केला. अंगदने ही थीम ठेवली आहे आणि ते सुद्धा कंपल्सरी. आय कांट हेल्प, शिवांश म्हणाल. शेफ अविरा, तुला शेफ शिवांशला काहीतरी विचारायचं होतं ना? शेफ शिवांश समोरच आहे, विचारू शकतेस त्यांना, शेफ राकेशने असं म्हणताच अविरा डोळे मोठे करतच शेफ शिवांशकडे बघू लागला. एक नजर शिवांशकडे तर एक नजर राकेशकडे ते फिरवत होते. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? शिवांशने काळजीतच विचारलं.
अविराने चेहऱ्यावर भोळे भाव आणत नाही म्हणून मान डोलावली. तू बिनधास्तपणे बोलू शकतेस माझ्यासोबत. शिवांश तिच्या नजरेत नजर घालतच म्हणाला. पार्टी सोडून पुन्हा किचनमध्ये जावंसं नाही वाटलं तर काय करू? अविराने घाबरतच प्रश्न केला. नको जाऊस मग, एन्जॉय कर पार्टी. तू आज एवढी सुंदर दिसतेस की तू पार्टी सोडून गेलीस की पार्टीला आलेली रौनक कमी होऊन जाईल. शिवांशने अविराच्या नजरेत बघतच म्हटली. सगळ्याच शेफचे डोळे मोठे झाले. पापण्यांची उघडझाप न करता सगळेच शेफ त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या शिवांशकडे पाहू लागले. आज तो खूपच बदललेला त्यांना वाटू लागला. कम कम म्हणत तो त्याच्या शेफ ग्रुपला घेऊन स्वतःच्या आईजवळ आला. मॉम, ही अविरा. सगळ्यात आधी त्याने अविराची स्वतःच्या आईसोबत ओळख करून दिली. हॅलो मॅम, अँड विश यू हॅपी बर्थडे. अविरा त्यांना हस्तांदोलन करतच म्हणाली. तसे मिसेस गोहिलने तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला. मला असं वाटतंय की पनीर ना मखनीसोबत जास्तच टेस्टी लागणार. शेफ रवी म्हणाला. मला बाबा पालक पनीरच आवडतं. पनीर मखनी ओके ओके वाटतं. शेफ राकेश म्हणाला. तसं रवीने हळूच त्याची मान आवळली. मला असं म्हणायचं होतं की शिवांश आणि अविराची जोडी जास्तच छान दिसेल. दबक्या आवाजातच शेफ रवी म्हणाला. मग नीट सांगितलं असतंस तर कळलं असतं ना मला. आणि कालपर्यंत तर मुळा आणि काकडी होतं ना त्यांचं नाव. भाज्या का चेंज करतोयस? मला कसं कळणार? शेफ राकेशने म्हटलं. सॉरी, मी विसरलो. शेफ रवी म्हणाला. शेफ रवी, नामना गिफ्ट द्या ना. अविराने म्हटलं. तसं दोघेही त्यांच्या आपापसात सुरू असलेल्या मस्तीतून बाहेर आले. सगळ्यांनी मिळून मिसेस गोहिल यांना गिफ्ट दिलं. त्यांना भेटून झालं तसं अविरा मित्रमंडळींसोबत जाऊ लागली. अविरा, शिवांशने तिला आवाज देत अडवलं. येस शेफ शिवांश. अविराने मागे वळतच विचारलं. तुला पुन्हा किचनमध्ये जायची गरज नाही, शिवांश म्हणाला. थँक्स शेफ शिवांश. अविराने खुश होतच म्हटलं. आता हळूहळू पाहुण्यांची वर्दळ वाढत होती. बर्थडे पार्टीचं सूत्रसंचलन करण्यासाठी खूप मोठ्या हस्तीला बोलवण्यात आलं होतं, जो आलेल्या पाहुण्यांचं मनोरंजन करत होता. एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि फक्त एंटरटेनमेंट. पण पूर्ण एंटरटेनमेंट टीम एच्या शेफना एन्जॉय करताच आली नाही, शिवाय अविरा. अविराला बाय करत छोटंसं तोंड करत ते निघून गेले आणि टीम बी तिथे हजर झाली. अविरा मात्र समीर सोबत. आज क्रिस सुद्धा त्याच्या आईला चिकटून होत म्हणून समीर अविरा सोबत होत. दोघेही पार्टीचा आनंद लुटत होते. घशाला कोरड पडली तसं अविरा पाणी प्यायला म्हणून समीर पासून लांब झाली. डोळ्यांवरील मास्क काढून कुठेतरी टाकावा असं अविराला झालं होतं. थोडं जास्त फिट होत होता तो, त्यामुळे तिला त्रास होत होता. मास्क काढून तो थोडा सैल करता येतो का हे अविरा पाहू लागली. पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही हे बघून अविरा तो मास्क पुन्हा घालू लागली. अविरा, मास्क पूर्णपणे ती घालणार तोच एक व्यक्ती तिच्या समोर येऊन उभा राहिला. दुसऱ्या क्षणी त्या व्यक्तीने स्वतःचा मास्क उतरवला. देवांश, तुम्ही? अविराने आश्चर्यचकित होत विचारलं. कशी आहेस? आणि तू या पार्टीत काय करतेस? तुला कोणी इन्व्हिटेशन दिलं? एका मागोमाग अनेक प्रश्नांची रांग अविराच्या मागे देवांशनी लावली. अविराने त्याच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देणं जरुरी नाही समजलं. त्याला राग दाखवत ती तिथून जाऊ लागली. पण देवांशने तिचा हात पकडून तिला अडवलं. आज तिचं उभरणारं सौंदर्य बघून तो तिच्याकडे जास्तच आकर्षित झाला होता. अविरा, आय एम सॉरी. त्याच्या ओठांतून दिलगिरी व्यक्त करणारे शब्द ऐकून अविराचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. मला माझी चूक सुधारण्याची एक संधी दे. देवांश विनवणी करतच अविराला म्हणाला. मला तुमच्यासोबत कोणतंच नातं नाही ठेवायचं. स्वतःने केलेल्या चुकीची माफी मागण्याची आणि ती चूक सुधारण्याची एक वेळ असते, जी केव्हाच निघून गेलीये देवांश. तसेही आता तुम्ही बाबा सुद्धा बनणार आहात. मला असं वाटतं तुम्ही तुमची ती चूक सुधारा जी तुम्ही केलीये. आपण पुन्हा एकत्र नाही येऊ शकत, कितीही काहीही झालं तरी. असं म्हणत अविराने स्वतःचा हात देवांच्या हातातून सोडवला. तुझं पोट भरलं नाही का, जे अजून माझ्या नवऱ्याचा पाठलाग करत फिरतेस? तुझी हिंमत कशी झाली देवांसोबत लगट करण्याची? लांब राहायचं माझ्या नवऱ्यापासून. त्रिशाने तिथे येत म्हटलं.
खूप वेळ अविरा आली नाही म्हणून तिला शोधत समीर तिथे आलेला, ज्याने त्रिशाचं सगळं बोलणं ऐकलं होतं. ए भैताड, काय बोलून राहिली ग तू? हा नवरा लागतो का तुझा? जोक वगैरे करून राहिली का बे तू? समीर रागातच म्हणाला. समीरच्या रागाचा पारा चढला की तो त्रिशाची पूर्ण इज्जत काढेल. तिची इज्जत गेल्यावर अविराला वाईट वाटणार नव्हतं, पण पार्टीत तमाशा नको म्हणून अविरा समीरला शांत करू लागली आणि देवांश त्रिशाला, समीर चल इथून. अविरा समीरला ओळखच तिथून घेऊन जाऊ लागली. ए गावठी, काय बोलला तू? परत बोल जरा. तू चुटबुट घालून पार्टीत हजर. मला तर तुला साडीत बघायला आवडलं असतं. त्रिशाने असं म्हणतात समीरचा नाही पण अविराच्या रागाचा पारा चढली. गावठी तू आहेस, तो नाही. खबरदार जर त्याला काही बोललीस तर. आणि तो बोलला त्याचा राग का बरं आला तुला? लग्न न करता एखाद्या परपुरुषासोबत संबंध ठेवून त्याच्यापासून प्रेग्नेंट होणं, त्याच्यासोबत राहणं, याला शुद्ध मराठीत रखेल म्हणतात. तू त्यापेक्षा सुद्धा बेकार मुलगी आहेस. स्वप्न एकाला दाखवलीस आणि प्रेग्नेंट दुसऱ्यापासून राहिलीस. शिवांश गोहिलला तर ओळखतच असशील. तुझी इज्जत उतरवायला आणू त्याला इथे? अविराने राग दाखवतच त्रिशाला विचारलं. त्रिशाने तिचा लाख वेळा पाण उतारा केलास, पण तिने स्वतःला घेऊन तिच्यासोबत कधीच वाद घातला नव्हता. पण आज तिच्या जिवलग मित्राचा पाण उतारा त्रिशाने केला. त्याला घेऊन अविराला तिचा खूप राग आला. मनातील सगळी भडास तिने बोलून दाखवली. शिवांश गोहिल हे नाव ऐकून त्रिशाच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. देवांशला मात्र शिवांशबद्दल काहीच कल्पना नव्हती. हे शिवांश गोहिल काय मॅटर आहे? देवांशने विचारलं. देव ती आपल्या दोघांत भांडणं लावून देतीये. ती मला तुझ्यापासून लांब करतीये. तिच्या शब्दात नको अडकूस. असे म्हणत देवांशला त्रिशा तिथून घेऊन जाऊ लागली. हे हॅलो, तिला इंटरेस्ट पण नाहीये देवांशमध्ये. तुम्ही दोघे भाईताड कुठेतरी जाऊन तुमचं तोंड काळं झालेलं आणखीन काळं करा. हे चल तू इथून, म्हणत समीर अविराला तिथून घेऊन जाऊ लागले. त्या आणि देवांशने असं अचानक समोर येऊन दोघांचा पण हिरमोड केला. एव्हाना पार्टीमधील झगमग कमी झाली होती, कारण प्रकाश कमी केला होता आणि डिस्को लाईट फ्लोअरवर फिरत होती. सोबतच मंद अशी धूळ सुद्धा कानावर पडत होती. सगळी जोडपी एकमेकांच्या हातात हात गुंतवत नाचत होती. पार्टी थोडी पुढे निघून गेली होती. अविरा सगळीकडे नजर फिरवत होती. मिस्टर सोलमेट सोबत तिला सुद्धा डान्स करायचा होता. आणि तोच, चेहऱ्यावर गोल्डन लुक मास्क घालून एक व्यक्ती तिच्यासमोर येऊन उभी राहिली, जिने तिच्यासमोर हात धरला. करायचं ना मग डान्स? त्या व्यक्तीने विचारले. मिस्टर सोलमेट? अविराने विचारले. पुढे भरपूर काही लिहायचं होतं पण नाही जमलं. हा पार्ट कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.